नमस्कार. आपण मुलांवर प्रेम करतोय की मुलांचे लाड करतोय? हो, हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारायलाच हवा. त्याचं कारण असं आहे, प्रेम करणं आणि लाड करणं यामध्ये एक सूक्ष्म रेषा आहे, ज्याला मी थिन लाईन म्हणतो. कधी प्रेम करता करता त्याचं लाडात रूपांतर होतं हे पालकांनाही कळत नाही. मूल 3 वर्षाचं झाल्यानंतर त्याला प्रेमाची गरज असते, पण प्रत्येक हट्ट पूर्ण करण्याची नक्कीच नाही. प्रेम म्हणजे मुलाला सुरक्षितता देणं, वेळ देणं, समजून घेणं, योग्य संस्कार देणं. आणि लाड म्हणजे बरोबर त्याच्या विरुद्ध प्रत्येक मागणी पूर्ण करणं आणि मागणी पूर्ण करताना त्याला वास्तवापासून दूर नेणं. त्यामुळे वयाच्या 3 वर्षापासून मुलाला समजेपर्यंत पालकांनी प्रेम आणि लाड यातील फरक ओळखूनच पालकत्व करावं. कारण या आयुष्याच्या प्रवासामध्ये मुलाचे सहप्रवासी म्हणून आपण अर्ध्या रस्त्यापर्यंतच आहोत. पुढचा प्रवास त्यांना एकट्यालाच पूर्ण करायचा आहे आणि त्या पुढच्या प्रवासामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील, याबरोबर त्याला संघर्ष करायचा आहे. त्यामुळे प्रेम आणि लाड यामधला फरक आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोप्या भाषेत समजून घेऊया, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे मुलाला वेळ देणं. प्रेम म्हणजे त्यांचं ऐकून घेणं. प्रेम म्हणजे योग्य तेव्हा कौतुक करणं. प्रेम म्हणजे चुकीवर शांतपणे समजावणं. प्रेम म्हणजे मर्यादा शिकवणं. लाड म्हणजे काय? लाड म्हणजे प्रत्येक हट्ट पूर्ण करणं. लाड म्हणजे चूक होत असताना बघून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणं. लाड म्हणजे रडल्यावर लगेच वस्तू देऊन टाकणं, शिस्त टाळणं आणि त्याही पेक्षा मोठं, माझं मूल नाराज होईल म्हणून कोणताही नियम न पाळणं. प्रेम म्हणजे फक्त लाड नसतात. प्रेम म्हणजे योग्य वेळी योग्य अनुभव देणंही असतं. आणि योग्य अनुभव म्हणजे काय? तर यासाठी तुम्ही इतिहासात जा. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच संभाजी महाराजांना अनेक महत्वाच्या घडामोडींचा अनुभव दिला. आग्र्याच्या प्रवासालाही त्यांना सोबत नेलं. एकटे जाऊही शकले असते, पण अशा अनुभवातून निरीक्षण, धैर्य, जबाबदारी आणि परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी विकसित होते, हे त्यांना त्यावेळेला कळलं होतं. आणि हाच दृष्टिकोन आपल्याला सांगतो की मुलांना फक्त सुरक्षित ठेवणं पुरेसं नसतं, तर त्यांना जीवनासाठी तयार करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आज आपण मुलांना प्रत्येक अडचणीतून वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक अडचण दूर करण्यापेक्षा अडचणींना सामोरं जाण्याची ताकद देणं हेच खरं पालकत्व आहे. आपल्या आजूबाजूला पहा, तुम्हाला या लाड करणाऱ्या पालकांना आलेले दुष्परिणाम पाहायला मिळतील. हे असं होऊ नये म्हणूनच सगळे परिणाम नीट समजून घ्या. परिणाम 1, मुलाला नाही स्वीकारणं कठीण जाऊ शकतं. नंबर 2, अपयश आलं की निराशा आणि राग जास्त जाणवू शकतो. कारण मुलाला नाही स्वीकारणंच कठीण गेल्यामुळे त्याला अपयश येतं आणि निराशा आणि राग जास्तीत जास्त तयार होतो. त्याची चिडचिड होते. प्रत्येक गोष्ट सहज मिळण्याची अपेक्षा निर्माण होऊ शकते. मुलांना प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, कारण लहानपणापासूनच त्याला ती सवय लागलेली असते. नंबर 4, निर्णय घेण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची सवय उशिरा लागू शकते. लहानपणापासून वेळच्या वेळी किंबहुना कधी-कधी वेळेच्या अगोदर ह्या गोष्टी मिळाल्यामुळे त्याला जबाबदारी घेता येत नाही, निर्णय घेता येत नाही. आणि जेव्हा त्यांना हे कळायला लागतं की आता निर्णय घेतला पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, त्यावेळेला त्यांच्या हातून वेळ निघून गेलेली असते. नंबर 5, कुटुंबाबाहेरील नात्यांमध्ये तडजोड करणं अवघड जाऊ शकतं. जोपर्यंत मुलं आपल्या छत्रछायेखाली आहेत, तोपर्यंत त्यांना सर्व गोष्टी मिळतात. नात्यांमध्ये आपण त्यांना समजून घेतो. पण जेव्हा हीच मुलं कुटुंबाबाहेर नाती जोडतात, त्यावेळेला ही तडजोड करणं त्यांना अवघड जातं. नंबर 6, आर्थिक मूल्य आणि कष्टाचं महत्त्व कमी जाणवू शकतं. मुलांना पैसे म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, कष्ट म्हणजे काय, किती कष्ट केल्यानंतर किती पैसे मिळतात, ते कसे खर्च करावेत, याचं त्यांना महत्त्वच कळत नाही. नंबर 7, आत्मविश्वासाऐवजी इतरांवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढू शकते. हा एक मोठा विषय आहे. लहानपणापासून त्या विद्यार्थ्याला आत्मविश्वासच नसतो, त्या मुलाला आत्मविश्वासच नसतो आणि हळूहळू असं होतं की त्याला इतरांवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढते.
म्हणूनच मुलांना प्रेम द्या, पण प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका. कारण आज पूर्ण केलेला प्रत्येक अनावश्यक हट्ट उद्या त्यांच्या आयुष्यातील मोठ्या संघर्षाचं कारण ठरू शकतं. पालक म्हणून आपल्या मुलाला सर्व काही देणं महत्वाचं नाहीये. तर योग्य वेळी हो, योग्य वेळी नाही म्हणायला शिकणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रेम व्यक्तिमत्व घडवतं, पण अतिलाड कधी कधी व्यक्तिमत्व कमकुवत करू शकतात. त्यामुळे हा विषय इथेच सोडू नका. स्वतःला प्रश्न विचारा, नक्की काय चुकतंय? कारण प्रत्येक बदलाची सुरुवात ही याच प्रश्नाने होते, ते म्हणजे नक्की काय चुकतंय? पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी नवीन भागात. धन्यवाद.